ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 असे मी आज बघितले। त्याच्यात एकानी थोडंसं प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये त्याचे काही त्रुटी राहिलेल्या होत्या, त्याला 8 दिवसाची मुदत दिली। आपल्याला चांगल्या इमारती करायच्या, तिथे येत असणाऱ्या नागरिकांना सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे मिळाव्यात, पार्किंगची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी, ऑफिस मधला स्टाफ जो असतो सीपीपासून सगळा बाकीचा त्यांना बसण्याच्या करता ज्या काही मूलभूत गरजा असतील त्या ठिकाणी मिळाव्यात अशा पद्धतीनं ती एक मीटिंग होती। इतर पण बाबतीतल्या काही आपल्या पिंपरी चिंचवडला आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळीकडे नाही, पिंपरी चिंचवडचा परिसर खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय, म्हणून एका इंदूरचं काम ज्या कंपनीने केलेलं आहे किंवा आणखीन काही चांगली कामं केलेल्या एका कंपनीला आपण त्याचा सर्व्हे करायला दिलेला आहे, तर ते जवळपास 1150 कोटी रुपयाचं काम पुढे आलेलं आहे। त्याच्यात जसं पुण्यामध्ये मागे जायकाच्या वतीनं आपण 1000 कोटीचा कार्यक्रम राबवलेला होता, त्याच धर्तीवर सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोलून जायकासारखी किंवा वर्ल्ड बँकेसारखी अशी इन्स्टिट्यूट फायनान्शियली त्यांच्याशी बोलून ते काम आपल्याला मार्गी लावायचं आहे। कारण हे ड्रेनेज काही काही ठिकाणी डायरेक्ट ओढ्या नाल्यांच्याकडनं नदीला मिळतं आणि नदीचं पाणी खराब होतं, बीओडी पण तिथला नदीचा एकदम वाढतो, तो कमी व्हावा, मासे तिथं जगावेत, ते पाणी ती जलपर्णी येते ती जलपर्णी होऊ नये अशा पद्धतीनं आपण तो कार्यक्रम तिथं घ्यायचं ठरवलेलं आहे। त्याचं एक प्रेझेंटेशन शेखर सिंगांनी दिलं आणि काही राजेंद्र भोसले शहराचे आयुक्त पुणे पीएमसीचे ते आजारी होते, परंतु त्यांचे उपायुक्तांनी सहआयुक्तांनी येऊन त्यांचे काही प्रश्न होते, विशेषतः तुम्ही बघताय पुणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि नव्या गाड्या आता मार्केटमध्ये आल्यात, जर ड्रेन चोकअप झाली तर ते सक करतं आणि चोकअप झालेली पाईपलाईन सगळी क्लिअर करून देतं, तर त्याच्याबद्दल पण एक चर्चा करायची होती, ती पण चर्चा आम्ही केलेली आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन सकाळपासून बघितलं। नंतर आज डीपीसी आहे, डीपीसीच्या बद्दल पण कलेक्टर आणि डीपीओ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांशी चर्चा करून साधारण काय आपले विषय त्या ठिकाणी असू शकतात, काय नाही, ब्रीफिंग माझी घ्यायची पद्धत आहे, कुठली मीटिंग असेल तर आधी ब्रीफिंग घ्यायचं, त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग मी त्या ठिकाणी घेतलं। तिथं आमचा अब्दुल शेख एक कार्यकर्ता आहे, त्यांनी एक ॲम्ब्युलन्स वगैरे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं एक चांगली सुरुवात केलेली आहे, त्याचं एक उद्घाटन होतं। असे कार्यक्रम आज होते। आता मी चाललोय अप्पा रेणुसैंच्या कार्यक्रमाला, तिथं गुरुजनांचा कार्यक्रम दरवर्षीच ते घेतात, तर तो कार्यक्रम मी करणार आहे। आपल्या आमदार बेनके साहेबांनी पवार साहेबांची भेट घेतली, काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं काल तुमच्या आपल्या पक्षाचे नाही असू दे ना, आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। एक मिनिट, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, हे अशा भेट घेतली काय बिघडलं।